नमस्कार. कधी असा विचार केलाय का की जंगलात फिरणारा एक छोटासा कीटक आणि समुद्रात पोहणारा तो भला मोठा देवमासा ह्यांच्यात काय सारखा असेल? ते एकाच नियमाने बांधलेले आहेत. आज आपण बरोबर जीवनाच्या त्याच काही अदृश्य नियमांबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या या पृथ्वीवरच्या प्रत्येक सजीवाला एकमेकांशी जोडून ठेवतात. चला तर मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत पृथ्वी नावाच्या या मोठ्या मंचापासून. त्यानंतर आपण परिसंस्थेच्या आत डोकावून बघू, मग ऊर्जेचा प्रवाह कसा वाहतो ते पाहू आणि शेवटी आपण त्या अखंड चक्रांपर्यंत पोहोचू, जे सगळं काही चालू ठेवतं. बरं, कुठलंही नाटक असो त्यासाठी एक स्टेज लागतोच, बरोबर? मग आपल्या या पृथ्वीवरच्या जीवनाच्या नाटकासाठी तो स्टेज, तो मंच कोणता आहे? चला, या पहिल्या भागात आपण याच विशाल जीवावरणाची ओळख करून घेऊया. तर मग हे जीवावरण म्हणजे नक्की काय? एक कल्पना करा. समुद्राच्या अगदी तळाशी असलेले छोटे छोटे जीव, आकाशात उंच उडणारे पक्षी आणि जमिनीवर चालणारे आपण, या सगळ्यांना सामावून घेणारं जे पृथ्वीचे जिवंत आवरण आहे ना, त्यालाच जीवावरण म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपलं जागतिक घर आहे. आता बघा, जर जीवावरण हे एक मोठं शहर मानलं, तर त्या शहरातला प्रत्येक भाग, प्रत्येक बाग किंवा प्रत्येक तलाव कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या एका मूलभूत घटकाकडे जावं लागेल, आणि तो घटक म्हणजे परिसंस्था. परिसंस्था म्हणजे फक्त झाडं आणि प्राणी असं नाहीये बरं का. एक सोपं उदाहरण घेऊया. नदीतल्या माशाला जगायचं असेल तर त्याला स्वच्छ पाणी लागतं, जो एक निर्जीव घटक आहे, आणि खायला लहान कीटक लागतात, जो एक सजीव घटक आहे, बरोबर? हेच ते नात्यांचं जाळं आहे, जिथे सजीव आणि निर्जीव एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून असतात. आणि हे जे नात्याचं जाळं आहे ना, ते दोन मुख्य धाग्यांनी विणलेलं आहे. एका बाजूला आहेत अजैविक घटक, म्हणजे काय तर सूर्यप्रकाश, पाणी, माती, जे जीवनासाठी एक वातावरण तयार करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत जैविक घटक, म्हणजे वनस्पती आणि प्राणी, जे या तयार झालेल्या वातावरणात राहतात. या दोघांमधलं संतुलनच परिसंस्थेला जिवंत ठेवतं. या सजीवांच्या जगात प्रत्येकाची एक खास भूमिका ठरलेली आहे, अगदी एखाद्या मोठ्या टीमसारखं. यातले उत्पादक म्हणजे वनस्पती, ते स्वतःचं जेवण बनवतात. मग येतात भक्षक, जे त्यांना खाऊन ऊर्जा मिळवतात. आणि तिसरे विघटक, हे म्हणजे निसर्गाचे स्वच्छता कर्मचारी, जे मृत गोष्टींना पुन्हा मातीत मिसळून पोषक तत्वांचं चक्र पूर्ण करतात. या टीममधला प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. पण या टीमला काम करायला ऊर्जा कुठून मिळते? म्हणजे या सगळ्याचा पॉवर सोर्स काय आहे? चला, आता आपण परिसंस्थेच्या इंजिनमध्येच डोकावूया आणि बघूया की हा ऊर्जेचा प्रवाह अख्ख्या जीवसृष्टीला कसा चालवतो. ही ऊर्जा आहे ना, ती एका सरळ रस्त्यावरून प्रवास करते, आणि या रस्त्यालाच आपण म्हणतो अन्नसाखळी. हा एक प्रकारे ऊर्जेच्या हस्तांतरणाचा नकाशाच आहे, जो आपल्याला दाखवतो की ऊर्जा सूर्यापासून निघून प्रत्येक सजीवापर्यंत कशी पोचते. हे बघा, इथे ऊर्जेचा प्रवास किती स्पष्ट दिसतोय. सुरुवात होते गवतापासून, तिथून ऊर्जा जाते नाकतोड्याकडे, नाकतोड्याकडून बेडकाकडे, मग सापाकडे, आणि शेवटी गरुडाच्या रूपात थेट आकाशात. हा आहे ऊर्जेच्या हस्तांतरणाचा एक सरळ सोपा मार्ग. पण थांबा, निसर्ग खरंच इतका सरळ सोपा आहे का? नाही, तो एका सरळ रस्त्यासारखा नाही आहे, तर एखाद्या मोठ्या गुंतागुंतीच्या शहराच्या नकाशासारखा आहे. इथे अनेक अन्नसाखळ्या एकमेकात गुंतलेल्या असतात, आणि त्यातूनच तयार होतं अन्नजाळे. याचा अर्थ काय? तर उंदराला फक्त सापच नाही खात, त्याला घुबडही खाऊ शकतं. आणि याच गुंतागुंतीमुळे परिसंस्थेमध्ये संतुलन टिकून राहतं. आणि या ऊर्जेच्या प्रवासाचा एक सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, आणि तो म्हणजे हा एक वन वे रस्ता आहे. ऊर्जा नेहमी उत्पादकांकडून भक्षकांकडेच जाते. गवत कधी नाकतोड्याला खाऊन ऊर्जा मिळवू शकत नाही. हा निसर्गाचा एक असा नियम आहे जो कधीच मोडला जात नाही. आता प्रश्न पडतो की हे एवढं महत्त्वाचं का आहे? कारण प्रत्येक टप्प्यावर तब्बल 90% ऊर्जा वाया जाते. विचार करा, फक्त 10% ऊर्जा पुढच्या स्तरावर पोचते. म्हणजे जणू काही प्रत्येक जेवणातून फक्त 10% शक्तीच पुढच्याला मिळते. आणि म्हणूनच अन्नसाखळ्या फार लांब नसतात, आणि म्हणूनच सर्वोच्च भक्षकांची संख्या नेहमीच कमी असते. बरं, ऊर्जेचं तर आपण पाहिलं, ती एकाच दिशेने वाहते. पण जीवनासाठी जे दुसरे आवश्यक घटक आहेत, जसे की कार्बन, नायट्रोजन, त्यांचं काय? निसर्ग त्यांना वाया जाऊ देत नाही. तो त्यांचं पुनर्चक्रीकरण करतो, म्हणजे रिसायकलिंग करतो. कसं? चला पाहूया. सुरुवात करूया कार्बन चक्रापासून. हां,
तोच कार्बन आहे जो तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. वनस्पती काय करतात? त्या हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात, प्राणी त्या वनस्पतींना खातात आणि मग आपण सगळेजण श्वासावाटे तोच कार्बन पुन्हा हवेत सोडतो. हे एक निसर्गाचं परिपूर्ण परफेक्ट संतुलन आहे. आता बघूया नायट्रोजन चक्र. हे जरा वेगळं आहे. गंमत बघा, आपल्या हवेत भरपूर नायट्रोजन आहे, पण तो वनस्पतींसाठी जणू काही लॉक केलेला आहे. त्यात तो थेट वापरूच शकत नाहीत. मग इथे मदतीला येतात रायझोबियमसारखे सूक्ष्मजीव. हे जीव म्हणजे जणू काही चावीच आहेत. ते हवेतल्या नायट्रोजनला अशा स्वरूपात बदलतात जे वनस्पती वापरू शकतात. विचार करा, या इवल्याशा जीवाणूंशिवाय जीवन शक्यच झालं नसतं. आणि शेवटी येतं ऑक्सिजन चक्र. हे तर एक खूप सुंदर नातं आहे. वनस्पती प्रकाश संश्लेषणातून जो ऑक्सिजन बाहेर टाकतात, तोच ऑक्सिजन आपण सगळे सजीव श्वासासाठी वापरतो. आणि बदल्यात आपण काय देतो? आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, जो वनस्पतींना त्यांच्या जेवणासाठी आवश्यक असतो. ही एक परफेक्ट पार्टनरशिप आहे. तर आतापर्यंत आपण निसर्गाची ही परिपूर्ण संतुलित रचना पाहिली. सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. पण आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो. जेव्हा आपण म्हणजे मानव या खेळात उतरतो तेव्हा काय होतं? आपल्या कृतींमुळे या नाजूक चक्रांचं संतुलन बिघडत आहे का? आणि हा प्रश्न फक्त पर्यावरणाचा नाहीये, हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा आहे. यावर नक्की विचार व्हायला हवा.